नमस्कार. घरगुती स्वयंपाकघरामध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण खिमा रेसिपी बघत आहोत. हा नॉनव्हेज खिमा नाही तर आपला व्हेज खिमा आहे. आपण आज बघणार आहोत मटारचा खिमा. तर पटकन वळूयात आपल्या रेसिपीकडे. तर खिमा बनवण्यासाठी मी इथे 1.5 कांदा घेतलेला आहे, 2 छान पिकलेले मोठे टोमॅटो घेतलेले आहेत आणि 1.5 वाटी मटार मी इथे घेतलेली आहे. आता ह्या सगळ्याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. मी इथे 2 चमचे तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला शाही जिरं वापरायचं आहे. शाही जिरं हा रेग्युलर जिऱ्यापेक्षा थोडंसं लहान असतं. सो शाही जिरं 1 चमचा मी इथे घातलेलं आहे. जिरं छान फुललं की मी इथे कांद्याची जी पेस्ट केली होती ती घातलेली आहे आणि याच्यामध्ये मी 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालणार आहे. आता याचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे. आणि इथे मी बेडगी मिरची घेतलेली आहे, सुकी बेडगी मिरची ह्याच्यामध्ये मी टाकते आहे आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो पेस्ट घालून मिक्स करून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि बाकी आपले जे सुके मसाले आहेत ते ह्याच्यामध्ये घालायचे आहेत. मी अर्धा टेबलस्पून हळद घेतलेली आहे, अर्धा टेबलस्पून लाल तिखट आणि 1 टेबलस्पून किचन किंग मसाला याच्यामध्ये आपल्याला लागणार आहे. हे सगळे मसाले आपण ह्याच्यात घालून छान मिक्स करूयात आणि तेल सुटेपर्यंत हे जे मिश्रण आहे ते शिजवून घेऊयात. तर अशाच प्रकारच्या छान छान रेसिपी, चटपटीत रेसिपी घेऊन माझ्या घरगुती स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलवर मी येणार आहे. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्या शेअर करा. इथे तुम्ही बघू शकता आपल्या जे मिश्रण आहे त्याला छान साईडने तेल सुटलेलं आहे. आता मी कसुरी मेथी 1 टेबलस्पून घेतलेली आहे. ही हातावर चुरून आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायची आहे. त्यानंतर आपण जे मटार घेतले होते ते मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता पूर्ण बारीक पेस्ट ह्याची करायची नाही आहे. आपल्याला हे सरभरीत फिरवून घ्यायचे आहे, तरच ह्याची खिम्यामध्ये छान टेस्ट येणार आहे. सो हे याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. 1.5 पेला गरम पाणी मी ह्याच्यामध्ये घालणार आहे आणि एक 4 ते 5 मिनटं ह्याला आपण छान शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवून. तर अशाच छान छान रेसिपी घेऊन माझं फेसबुक पेज पण मी ओपन केलं आहे, घरगुती स्वयंपाकघर या नावाने. सो माझ्या पेजला नक्की व्हिजिट करा, माझं पेज फॉलो करा आणि यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज ह्या दोघांचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही जाऊन चेक करू शकता आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझ्या रेसिपी शेअर करा. तसेच ही जी रेसिपी आहे त्याची जी साहित्य आहे ते तुम्हाला मी इन डिटेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तुम्ही तिथे जाऊन देखील चेक करू शकता. तर इथे बघू शकता 4 ते 5 मिनटं होऊन आपला जो खिमा आहे तो छान तयार झालेला आहे. आता वरून कोथिंबीर टाकून आपल्याला हा सर्व करायचा आहे. तर पुन्हा भेटूया अशा छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.